नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक सत्य घटना आणि या सत्य घटनेमुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे। एक छोटासा निष्काळजीपणा आपल्या कुटुंबावरती कसा बेतला ते आपण इथे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। धवलपूर जिल्ह्यातील वाशी या गावामध्ये एक छोटंसं कुटुंब राहत होतं। गाव साधा होता। गावातील बहुतेक लोक हे शेतकरी वर्ग असल्यामुळे सकाळी शेतात जायचं आणि संध्याकाळी घरी परत यायचं, एवढाच प्रवास या लोकांचा होता। आणि संपूर्णपणे हा गाव हिरव्या झाडांनी वेलांनी नटलेला होता। अतिशय शांत आणि यातील ज्या गावातील लोक होती ती सुद्धा चांगली आणि संस्कारी आणि एकमेकांना मदतीसाठी धावणारी होती। तर याच गावामध्ये एक कुटुंब राहत होतं। रमेश पाटील, त्यांची पत्नी सुरेखा पाटील आणि त्यांची 2 मुलं। छोटासा संसार होता, 2 मुले आणि पती पत्नी। त्यांची मुलं आर्यन आणि मानवी। मानवी छोटी होती, आर्यन हा थोडासा मोठा होता। तो 5वी या वर्गामध्ये शिकत होता आणि प्रत्येक वर्षी शाळेमध्ये पहिल्या नंबरने तो पास होत होता। म्हणजेच तो अतिशय हुशार आणि टॅलेंटेड मुलगा होता। आता या कुटुंबामध्ये रमेश पाटील यांच्यावरती एक जबाबदारी आलेली होती, कारण त्यांची पत्नी सुरेखा पाटील यांना टीबी झाला होता आणि टीबीमुळे त्यांना खूप त्रास व्हायचा। परंतु रमेश पाटलांना आपल्या पत्नीचा खूप मोठ्या दवाखान्यामध्ये इलाज करायचा होता, त्यांना बरं करायचं होतं, त्यांची खूप इच्छा होती आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत होते। घरची परिस्थिती साधी होती, गरीब होती आणि त्यातून सुद्धा ते मोठ्या डॉक्टरकडे जेव्हा आपल्या पत्नीला घेऊन गेले त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की यांना टीबी झालेला आहे आणि यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, असं काहीच करू नका आणि त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। ज्या वेळेला त्यांची पत्नी स्वयंपाक बनवायची तेव्हा ती चुलीवरती स्वयंपाक बनवत होती आणि डॉक्टरांनी त्यांना असं सांगितलेलं होतं की धुराचा किंवा कोणत्याही धुळीचा त्रास त्यांना होता कामा नये, कारण त्यांना तो त्रास झाला तर त्यांचा त्रास वाढू शकतो, टीबीमध्ये जास्त वाढ होण्याची शक्यता आहे। आणि त्याचमुळे त्यांच्या पत्नीचा त्रास त्यांना सहन होत नव्हता, कारण त्यांची पत्नी चुलीवरती स्वयंपाक बनवायची। तर त्यावेळेला त्यांनी असा ठाम निश्चय केला की माझ्या पत्नीचा त्रास कमी व्हायला पाहिजे आणि ती चांगली झाली पाहिजे, ती बरी झाली पाहिजे। त्यानंतर त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण सिलेंडर गॅस घेऊया। जर आपण सिलेंडर घेतला तर आपल्या पत्नीचा त्रास कमी होऊ शकतो। तिला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडासा त्रास कमी झाला तर ती बरी होऊ शकते। अशा एवढ्या एकाच विचाराने त्यांनी सिलेंडर घरामध्ये घेण्याचा निर्णय घेतला। आता सिलेंडर घ्यायचा म्हणजे पैसे हवे होते आणि त्यांनी ताबडतोब सावकाराकडे गेले, थोडंसं कर्ज घेतलं आणि पत्नीसाठी एक सिलेंडर बुक केला। घरामध्ये सिलेंडर आला, सगळ्या गोष्टी झाल्या, थोडे दिवस चांगलं गेलं, सगळं छान चालू होतं। आता सिलेंडर घरात आलेला होता आणि त्यांच्या पत्नीचं कामही कमी झालेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा स्वयंपाकही लवकर होत होता, त्यांना कोणताही त्रास होत नव्हता। हे पाहून सगळे आनंदी होत होते। असेच काही दिवस गेले आणि त्यानंतर त्यांचा घात झाला एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे। तर एक दिवस असंच झालं, सोमवारचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी त्यांची पत्नी 6 वाजता उठली। 6 वाजता उठल्यानंतर नेहमीप्रमाणे ती चहा करण्यासाठी किचनमध्ये आली आणि ती बाकीची मुले आणि त्यांचे पती पाणी आणण्यासाठी बाहेर गेलेले होते। मुलं झोपलेली होती आणि पत्नी चहा करत होती मुलांसाठी। त्यावेळेला असं घडलेलं होतं की जो गॅस आहे तो रात्रभर चालू होता आणि त्याची नोक त्यांनी बंद करायला विसरलेले होते आदल्या रात्री आणि तो जो स्मेल आहे तो हळूहळू सर्व ठिकाणी पसरलेला होता। त्यांना ते अजिबात लक्षात आलं नव्हतं, कारण रात्रभर त्यांना कोणत्याही प्रकारचा स्मेल आला नव्हता किंवा त्यांना अजिबात जाणवलं नाही की घरामध्ये गॅसची नोक चालू आहे आणि गॅस हळूहळू पसरत आहे। त्यांनी नेहमीप्रमाणे उठल्या आणि चहा करण्यासाठी जेव्हा किचनमध्ये आल्या आणि जेव्हा त्यांनी माचीस चालू केली तेव्हा थाड करून असा मोठा स्फोट झाला, कारण तो गॅस सगळीकडे पसरलेला होता आणि त्यामुळे तो खूप मोठा भीषण स्फोट झाला आणि त्या सुरेखा ज्या आहेत त्या बाहेर फेकल्या गेल्या, लांब फेकल्या गेल्या, त्या पूर्णपणे आगीच्या चपेट्यामध्ये आलेल्या होत्या। त्याचबरोबर त्यांची दोन्ही मुलं झोपलेली होती, मानवी आणि आर्यन, तर ते सुद्धा किंचाळत होते आणि ते सुद्धा या आगीच्या लपेट्यामध्ये आलेले होते। आणि आता या लेकरांना आणि आईला पूर्णपणे आगीने लपटलेलं होतं
आतमध्ये एवढा मोठा स्फोट झालेला असताना तो स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याचा आवाज आलेला होता आणि सर्व धावाधाव करू लागलेले होते आणि त्यांना वाचवायचं होतं. पण आग इतकी भीषण होती. रात्रभर जो वायू पसरलेला होता तो वायू सगळ्या वस्तूंवरती लागल्यामुळे सर्व वस्तूंनी बऱ्यापैकी पेट घेतलेला होता आणि त्या आगीमध्ये जाणं अजिबात शक्य नव्हतं. कोणालाही जाणं शक्य नव्हतं, कारण ती आग आणि तो भडका खूप मोठा होता आणि त्यामुळेच त्याचे जे रमेश पाटील आहेत ते पाणी आणण्यासाठी बाहेर गेलेले होते. त्यांना ही गोष्ट समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली होती. त्यांच्या वेदना त्यांना असह्य होत होत्या. त्यांचं एकच चालू होतं, माझी पत्नी, माझी मुलांना वारंवार हाका मारत होते. आणि त्यानंतर एक शेवटची किंकाळी ऐकायला आली. ती होती सुरेखा पाटील यांची आणि त्या जोरात किंचाळल्या आणि त्यानंतर क्षणात सगळं संपलं. आग चालू होती फक्त आणि किंचाळण्याचे आणि जे ओरडण्याचे आवाज आहेत ते बंद झाले. फक्त आग दिसत होती. लोकांना समजत नव्हतं कशा पद्धतीने आग विझवावी. प्रत्येकाने प्रयत्न केले, आग विझवली आणि त्यानंतर आग शांत केली आणि कितीतरी तासांनी त्यांना ते यश मिळालं आग विझवण्यामध्ये. परंतु सगळं काही संपलेलं होतं आणि सर्वांनी आतमध्ये जाऊन बघण्याचं धाडस केलं आणि त्यानंतर त्यांना फक्त 3 सावल्या दिसल्या. त्यासुद्धा एकमेकांना चिकटून होत्या. म्हणजेच दोन्ही मुलांना घेऊन सुरेखा पाटील आपल्या दोन्ही मुलांसोबत बसलेल्या होत्या. जणू काही आपल्याला कोणीतरी वाचवेल, कोणीतरी आपल्याला यातून बाहेर काढेल. परंतु या भीषण आगीने त्यांना होरपाळून काढलेलं होतं. त्यांचा जीव, तिघांचाही जीव यामध्ये गुदमरून गेलेला होता आणि आगीच्या लपेट्यामध्ये येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं होतं. तसेच रमेश पाटलांना आपल्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. जे घर आनंदानं भरलेलं होतं, ज्या पत्नीसाठी त्यांनी त्रास कमी व्हावा म्हणून सिलेंडर आणलेला होता आणि त्या सिलेंडरनेच त्यांचा घात केला. एक छोटासा निष्काळजीपणा तो त्यांच्या मुलांवरती, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं आणि त्यांचा संसारही तुटलेला होता आणि पूर्णपणे हे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांचं घर, त्यांची मुलं आणि त्यांची पत्नी सर्व काही त्यांच्यापासून हिरावून घेतलेलं आहे. तर ही होती सत्य घटना. यातून आपल्याला एवढंच शिकायला मिळतं की या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात सिलेंडरच्या बाबतीत, त्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण एक छोटीशी चूकसुद्धा आपला घात कधी करेल हे आपल्यालाही कळत नाही. आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचाही घात होऊ शकतो. त्यामुळे कृपा करून आपण जर आपल्याकडून ही चूक होत असेल तर ती चूक तुम्ही नक्कीच सुधारा. आपण आपल्या कुटुंबासाठी जगत असतो आणि आपलं कुटुंब हे आपल्यासाठी विश्व असतं आणि कुटुंब म्हणजे आपण आणि आपण म्हणजे कुटुंब. तर आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर धन्यवाद.